आई बनणार बिझनेस वुमन. संध्याकाळची वेळ होती आणि चिंकी बाबांची खूप वाट पाहत होती. थोड्याच वेळात बाबा घरी येतात. काय झालं चिंकी, तू इथे का उभी आहेस? बाबा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. चला आज जाऊ. हा चिंकी, बोल. बाबा, माझ्या शाळेत नाटक होणार आहे. त्यात मलाही रोल मिळालाय. पण त्या रोलसाठी मला एक सॉफ्ट टॉय हवंय जो माझा पेट असेल. ओ वाव, पण मग यात प्रॉब्लेम काय आहे चिंकी? बाबा, माझ्याकडे एकही सॉफ्ट टॉय नाहीये जे माझा पेट होईल. अच्छा, चला मग तुझ्यासाठी आता पेट शोधू. मग बाबा आपला मोबाईल काढतात आणि पुंटून किड्सची वेबसाईट पाहतात. हे बघ चिंकी, हे आहेत सॉफ्ट टॉयज. आता सांग बघू, तुला यातले कुठले हवेत? अरे वा बाबा, हे किती सॉफ्ट टॉयज आहेत आणि किती क्यूटही आहेत. इथे तर लॅब्राडॉग, स्क्वेरल, बनी, टेडी, मंकी आणि अजून कितीतरी सॉफ्ट टॉयज आहे. मी कोणतं घेऊ बाबा? अरे, जो तुला सगळ्यात जास्त पसंत असेल. मला लॅब्राडॉग सगळ्यात छान वाटतंय बाबा. तुम्ही मला तोच घेऊन द्या. ठीक आहे चिंकी, मी ऑर्डर केलाय. लवकरच तुझं लॅब्राडॉर येऊन जाईल. थँक्यू बाबा. चिंकीचा प्ले 1 दिवसानंतर होता आणि आज चिंकीचं पार्सल येऊन जातं. चिंकी आपलं सॉफ्ट टॉय पाहून खूप खुश होते. वाव, माझा लॅब्राडॉर किती मस्त आहे. बघ ना गट्टू. हो चिंकी, हा खूप गोड आहे. आता उद्या नाटकाला मजा येईल. सगळेजण माझा पेट बघून खूप खुश होतील. चिंकी, उद्या तू नाटकात खूप छान परफॉर्म कर. जेव्हा तू घरी येशील तेव्हा मी तुला सरप्राईज देईन. वाव, ओके आई. दुसऱ्या दिवशी चिंकी शाळेतून घरी येते आणि आईला सांगते. आई, माझं नाटक खूप छान झालं. सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं आणि सगळ्यांना माझा पेट सुद्धा आवडलं. खूप छान चिंकी, मला माहिती होतं तू चांगलं काम करशील. आई, तू म्हणाली होतीस की मला सरप्राईज मिळेल. कुठे? आई किचन मध्ये जाते आणि चिंकी करता केक घेऊन येते, जो तिच्या नव्या सॉफ्ट टॉयच्या चेहऱ्याच्या आकाराचा होता. वाव, हा किती मस्त आहे आई. हा तर किती क्यूट डॉगच्या आकाराचा केक आहे. चिंकी, हा स्पेशल केक तुझ्यासाठी आहे. आजचं नाटक छान झाल्याबद्दल. बाबा येतच असतील, मग सोबत कापूया. थोड्या वेळात बाबा घरी येतात आणि मग सगळेजण एकत्र केक कापतात. सगळेजण आईने बनवलेल्या केकची खूप स्तुती करतात. वाव आई, हा केक तर खूप टेस्टी आहे. खरंच आई, जितका छान दिसतोय हा, तितका छान खायलाही लागतोय. तू तर केकचा बिझनेस करायला हवा आई. हो चिंकी, तू अगदी ठीक बोलतेस. मी आईला केव्हाच म्हणतोय की तिने केकचा बिझनेस करायला हवा. बर, पण कसं? कसं म्हणजे? चल, उद्याच कॉलनीमध्ये जाऊन सगळ्यांना सांगूयात की आईने केक बनवायचा बिझनेस सुरू केलाय आणि ज्याला हवा असेल त्याने येऊन आम्हाला ऑर्डर द्यावी. हां, बरोबर बोलतोयस गट्टू. आपल्याला कुठून तरी सुरुवात करावीच लागेल. ठीक आहे, उद्याच ह्या कामाला सुरुवात करू. ठरलं तर मग उद्यापासून आईचा बिझनेस सुरू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. हे घ्या गट्टू चिंकी, हे पॅम्पलेट्स गल्लीमध्ये सगळ्यांना द्या. यात आईच्या नव्या बिझनेस बद्दल लिहिलंय आणि सोबतच तिचा नंबरही दिलाय. हां, यामुळे लोक सहज ऑर्डर देऊ शकतील. ओके बाबा, मी आणि चिंकी उद्या सगळ्यांना पॅम्पलेट्स देऊ. दुसरा दिवस असतो आणि दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकी सगळ्या कॉलनीत आईच्या बिझनेस बद्दल सांगतात आणि पॅम्पलेट्सही वाटतात. आणि बाबा एक बोर्डही बनवून आणतात ज्यात आईच्या बिझनेस बद्दल माहिती लिहिलेली असते. बाबा तो बोर्ड गेटवर लावतात. 1 तासानंतर गट्टू चिंकी देखील घरी परततात. काय झालं मुलांनो? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहू लागतात. अरे सांगा ना काय झालं? कॉंग्रॅच्युलेशन्स आई. आई, तुला पहिली ऑर्डर मिळालीये. आपल्या शेजारी ज्या काकू राहतात ना, त्यांच्या मुलीचा 3 दिवसांनी वाढदिवस आहे आणि त्यांनी आपल्याला केकची ऑर्डर दिलीये. आणि आई, जवळच एक दादा एकटे राहतात आणि आजच त्यांनी एका कुत्र्याला आणलंय. त्यांनी सांगितलं की ते त्याची वेलकम पार्टी ठेवतायत आणि त्यासाठी ते तुझ्याकडून एक केक घेणार आहे. त्यांना केक आजच हवाय. अरे वा, म्हणजे आपल्याला आपली पहिली ऑर्डरही मिळाली. हो बाबा हो, आता आई बिझनेस वुमनची बनलीये. सगळेजण एकत्रित हसतात आणि आई केक बनवायला सुरू करते.
थोड्या वेळात आई आपली पहिली ऑर्डर बनवते आणि त्याला ती पॅक करते आणि ती गट्टू सोबत डिलिव्हर करायला चालली होती. थांबा थांबा, आईची ही पहिली ऑर्डर ना, चला एक छान फोटो काढूयात. अरे नाही, माझ्या एकटीचं नाही, या तुम्ही सगळे या. मग सगळे आईच्या पहिल्या ऑर्डर सोबत एक सेल्फी घेतात. यानंतर जाऊन गट्टू आणि आई केकची डिलिव्हरी करतात. संध्याकाळी कस्टमरचा कॉल येतो की त्यांना केक खूप आवडला. सगळे खूप खुश होतात आणि अशा प्रकारे आईच्या नव्या बिझनेसची सुरुवात होते. चिंकीने बनवला केक. आज गट्टू चिंकीच्या शाळेला सुट्टी होती आणि ते दोघेही बसून बसून खूप कंटाळले होते. तेवढ्यात चिंकी टीव्ही ऑन करते. किती बोर होतंय गट्टू, चल मिळून टीव्ही बघूया. हो चिंकी, चल काहीतरी छान बघू. काय लावू, कुठलं कार्टून लावू? अगं नाही चिंकी, मला कार्टून नाही बघायचं, काहीतरी नवीन शोध ना छान. अरे वा, हे बघ गट्टू टीव्हीवर कुकरी शो येतोय. आई हेच बघून आपल्यासाठी नवीन नवीन पदार्थ बनवते. अगं हो चिंकी, चल बघूया आज याच्यात काय बनवायला शिकवणार आहे. ह्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आई हा शो रोज बघते. कुकरी शो मध्ये केकची रेसिपी होती. गट्टू चिंकी लक्षपूर्वक रेसिपी पाहू लागले. चिंकी, ह्यांना केक करताना पाहून मलाही केक खावासा वाटतोय. आपण दोघं मिळून केक बनवूया. हो गट्टू, मीही हाच विचार करतेय. तसंही आपण रिकामेच बसलोय आणि खूप बोर होतंय. तर चल मग उशीर का करायचा, चल जरा स्वयंपाकघरात जाऊन बघू की केक बनवण्याचं सामान कुठे ठेवलंय. हो गट्टू, तू जा आणि सामान शोधायला सुरुवात कर. तोपर्यंत मी आईकडून केक बनवण्याची परवानगी घेऊन येते. दोघेही आपापल्या कामाला लागतात. मग गट्टू खूप उदास होऊन चिंकीकडे येतो. चिंकी आईच्या खोलीत होती. चल गट्टू, बघ आईने आपल्याला केक बनवण्याची परवानगी दिली. अगं पण चिंकी, आपण केक बनवायचा तरी कसा? केक बनवण्याचं सामान नाहीये सगळं. अरे हो, आता आठवलं. मी मागच्या आठवड्यात केक बनवला होता ना, त्यानंतर आजपर्यंत मी शॉपिंगला जाऊच शकले नाही, म्हणून केक बनवण्याचं सगळं सामान घरात नाहीये. हे ऐकून गट्टू आणि चिंकी खूप उदास होतात. किती बोर होतंय आम्हाला. मोठ्या मुश्किलीने केक बनवण्याची आयडिया सुचली होती. आता काय करायचं? आई मुलांना उदास झालेलं पाहून म्हणते, अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघे इतकेही उदास नका हो. माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. तुम्ही रेग्युलर केकच्या ऐवजी एक स्पंज केक बनवा. तो बनवण्याचं सगळं सामान आहे घरात. हे ऐकून गट्टू आणि चिंकीला पुन्हा एकदा नवी आशा दिसली. ते पुन्हा एकदा एक्सायटेड होऊन आईच्या पाठीमागे किचन मध्ये गेले. हे बघा मुलांनो, तुमच्याजवळ तर सामान कमी आहे, म्हणून तुम्ही तसा केक नाही बनवू शकणार जो तुम्ही टीव्ही मध्ये बघितला होता. पण हो, तुम्ही तरीही एक छान केक बनवू शकता ह्या कमी सामानामध्ये. ठीक आहे आई, आम्ही दोघं तयार आहोत. हो ना चिंकी? हो आई, आम्ही दोघे तयार आहोत. ठीक आहे, तर चला आता मी जे जे सांगते ते करा बरं. मग आई गट्टू चिंकीला आपल्या स्पंज केकची रेसिपी सांगते आणि त्या आईने दिलेल्या सगळ्या सूचनांना फॉलो करत जातात. बरं सांगा बरं गट्टू चिंकी, तुम्हाला कोणत्या आकाराचा केक बनवायचा आहे? चौकोनी आकाराचा. नाही, तो किती बोर असतो. एक हार्ट शेपचा केक बनवूया. चल ठीक आहे, हार्ट शेपचाच बनवूया. ओके मुलांनो, सुरू करूया. अगं चिंकी, तुझ्या चेहऱ्यावर तू तर खूप सगळी कोको पावडर लावलीयस. अरे कुठे सांग ना मला. ये ग चिंकी, मी तुझा चेहरा पुसून देते. आई, तयार झालं हे बॅटर. आता फक्त शेवटचं एकदा याची चव घेऊया की कसा झालाय, मग ह्याला बेक करू. हो गट्टू, मस्त आयडिया आहे. अरे हे काय, ह्या बॅटर मध्ये तर साखर कमी आहे. अरे असं कसं झालं? चिंकी, मी तुला सांगितलं होतं ना की यामध्ये 120 ग्रॅम साखर टाक. अरे सॉरी आई, मी तर फक्त 100 ग्रॅम साखर टाकली. ओ, म्हणून केक थोडा अगोड वाटतोय. हरकत नाही, आता 20 ग्रॅम साखर टाक. हो आई, लगेच टाकते. अजून एक काम कर, ह्यामध्ये थोडासा व्हॅनिला इसेन्स टाक. ह्याचा फ्लेवर अजून छान होईल. हो आई, लगेच टाकतो. थोड्या वेळात गट्टू चिंकीचा मिनी स्पंज केक बनवून तयार होतो. वाव, किती क्यूट दिसतोय ना आपला हा छोटासा केक. मला तर वाटलंच नव्हतं की इतक्या कमी सामानामध्ये सुद्धा इतका छान केक बनवू शकतो.
आणि तर हा बनवण्यासाठी वेळही किती कमी लागला ना चिंकी. हो गट्टू, ही तर सगळी आपल्या आईची कमाल आहे. तिच्याच कल्पनेमुळे आपण इतका छान केक बनवलाय. थँक्यू आई. अरे त्यात थँक्यू काय मुलांनो, मला सुद्धा खूप आनंद झाला तुम्हाला केक बनवायला शिकवताना. आता फक्त बाबा येण्याची वाट बघूया. ते लवकर घरी आले तर लवकर आपण केक कापून हा खाऊया. मग गट्टू चिंकी दरवाजामध्ये उभे राहून बाबा येण्याची वाट पाहू लागतात आणि ते येतात जोरात ओरडतात, सरप्राईज. अरे अरे गट्टू चिंकी, काय हे केक? काय विशेष? काय खास कारण केकचं? बाबा, हा केक आम्ही दोघांनी बनवलाय. आम्हाला आज खूप बोर होत होतं म्हणून. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा सगळे मिळून केक कापतात आणि सर्वात अगोदर बाबांना खाऊ घालतात. बाबा म्हणतात, अरे वा माझ्या छोट्या शेफ, तुम्ही दोघांनी तर खूप छान केक केलाय. खरंच हा केक खूप यम्मी झालाय. मग गट्टू आणि चिंकी ही केक खातात आणि त्यांनाही केक खूप आवडतो. आता जेव्हा जेव्हा घरात केकची गरज असेल तेव्हा मी आणि चिंकी मिळून बनवणार. हो हो नक्कीच. मी तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवायलाही शिकवेन, म्हणजे तुम्ही मला मदतही करू शकाल. वाव, खूप मस्त आयडिया आई. मग सगळेजण एकत्र मिळून खूप साऱ्या गप्पा मारत केक एन्जॉय करतात.